श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. हिंदू धर्मात पितृपक्षाचे विशेष महत्त्व आहे. पितृपक्षाला श्राद्ध पक्ष असेही म्हणतात. यंदा भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेपासून म्हणजेच 7 सप्टेंबरपासून पितृपक्षाला सुरुवात होत आहे. तर पितृपक्ष अश्विन महिन्यातील कृष्ण पक्षाच्या अमावास्येपर्यंत असेल, म्हणजेच 21 सप्टेंबरला समाप्त होणार आहे. या दिवशी सर्व पितृ अमावास्या असणार आहे. ब्रह्मपुराणानुसार मनुष्याने पूर्वजांची पूजा केली पाहिजे आणि त्यांना तर्पण केले पाहिजे. श्राद्धाद्वारे पूर्वजांचे ऋण फेडले जाते. पितृपक्षात श्राद्ध केल्याने पूर्वज आनंदी राहतात. पितृपक्षात पूर्वजांच्या आत्म्याच्या शांतीसाठी तर्पण किंवा पिंडदान केले जाते. पितृपक्षात मृत्यूच्या तारखेनुसार श्राद्ध केले जाते. जर मृत व्यक्तीची मृत्यूची तारीख माहिती नसेल तर अशा परिस्थितीत अमावास्येला म्हणजे सर्व पितृ अमावास्येला श्राद्ध हे केले जाते. धार्मिक श्रद्धेनुसार जर पूर्वज आनंदी असतील तर जीवनात समृद्धी आणि संपत्ती येते. पण जर पूर्वज रागावले तर त्या व्यक्तीचे जीवन अडचणींनी भरलेले असते. पितृपक्षात दररोज तर्पण करावे, परंतु ज्यांचे पालक जिवंत आहेत त्यांना तर्पणाचा नियम लागू होत नाही. ज्यांचे पालक जिवंत आहेत त्यांनी दररोज सकाळी सूर्यदेवाला जल अर्पण करावे आणि त्यांच्या पूर्वजांचे आणि आवडत्या देवतांचे ध्यान करावे. जर आई वडील हयात नसतील किंवा दोघांपैकी एक हयात नसेल तर त्यांनी पितृपक्षात दररोज दक्षिणेकडे तोंड करून तर्पण द्यावे. तर्पण नेहमी पाण्यातून दूध आणि तीळ मिसळून करावे. पितृपक्षात गायीसाठी चारा किंवा अन्न तयार करावं. पहिली भाकरी गायीला खायला द्या. असे केल्याने देवी देवताचा आशीर्वाद मिळतो. शास्त्रामध्ये असे म्हटले आहे की पितृपक्षात पूर्ण भक्तीने गायीला चारा खाऊ घातल्याने श्राद्ध कर्माचे पूर्ण फळ मिळते आणि पितरही संतुष्ट होतात. पितृपक्षात दररोज सकाळी आणि संध्याकाळी दक्षिणेकडे तोंड करून पूर्वजांच्या नावाने दिवा लावावा. असे मानले जाते की पितृपक्षात पूर्वज दक्षिण दिशेकडून पृथ्वीवरील त्यांच्या नातेवाईकांकडे येतात. श्रद्धा या शब्दापासून श्राद्ध हा शब्द निर्माण झाला आहे. इहलोक सोडून गेलेल्या आपल्या वाडवडिलांना आपल्यासाठी जे काही केले त्याची परतफेड करणे अशक्य असते. त्यासाठी जे पूर्ण श्रद्धेने केले जाते ते श्राद्ध होय. पूर्वजांमध्ये देवताप्रमाणे वरदान आणि शाप देण्याची क्षमता असते असा उल्लेख गरुड पुराण आणि कठोपनिषद यासारख्या ग्रंथांत आढळून येतो. त्यामुळेच पूर्वजांना प्रसन्न ठेवण्यासाठी, कुटुंबातील सुख शांती समृद्धी कायम राहण्यासाठी आपल्याला आपल्या पितरांच्या नावाने पूजा, सेवा आणि दान हे करायचं आहे. पण पितृपक्षामध्ये आपल्याला काही नियमांचं पालन सुद्धा करायचं आहे. आणि म्हणूनच जेव्हा आपण आपल्या पितरांकरता नैवेद्य तयार करणार आहे तर त्यामध्ये आपल्याला चुकूनही या 2 भाज्या ज्या आहेत त्या बनवायच्या नाही. जर कळत नकळत आपल्याकडनं या भाज्या बनवल्या गेल्या तर त्यामुळे आपले पित्र आपल्यावर रुष्ट होणार आहेत. माता लक्ष्मी आपल्या घरातनं काढता पाय करून निघून जाईल, ज्यामुळे आपल्या जीवनामध्ये गरिबीही येऊ शकते. तर त्या कोणत्या भाज्या ज्या चुकूनही आपल्याला बनवायचे नाही, त्याचबरोबर कोणत्या नियमांचं आपल्याला पालन हे करायचे त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. तो व्हिडिओ पूर्ण पहा. पितृपक्षाच्या काळात सर्व पूर्वज पृथ्वीवर राहतात आणि त्यांची मुले त्यांच्यासाठी श्राद्ध, नैवेद्य किंवा पिंडदान इत्यादी करतील अशी त्यांची अपेक्षा असते. यापैकी काही केल्याने ते तृप्त होतात आणि आशीर्वाद देऊन परत जातात. जे लोक आपल्या पूर्वजांना संतुष्ट करत नाही त्यांना शाप मिळतो असे मानले जाते, ज्यामुळे त्यांच्या जीवनात अनेक प्रकारच्या समस्या निर्माण होतात. पितरांच्या शापामुळे मुलांच्या सुखातही बाधा येते. तसेच पितृपक्षात काही नियमांचं पालन करणं हे अतिशय आवश्यक मानलं जातं. पितृपक्षात सर्वप्रथम आपल्याला पूर्वजांचे स्मरण करावे लागते. जर तुम्ही पितृपक्षात तुमच्या पूर्वजांना तर्पण अर्पण केले तर तुम्हाला या पक्षात ब्रह्मचर्याचे नियमांचं पालन करावे लागेल. पितरांना पिंडदान करताना काळे तीळ, फुले, दूध, कुश गवत पाण्यात मिसळून त्यांना अर्पण करावे. कुश वापरल्याने पितर लवकर तृप्त होतात असे म्हटले जाते.
पितृपक्षात दररोज स्नानाच्या वेळेस पूर्वजांना जल अर्पण करावे, त्यामुळे त्यांच्या आत्म्याला तृप्ती प्राप्त होऊन ते आशीर्वाद देतात. धार्मिक मान्यतानुसार पितृपक्षाच्या सर्व दिवशी पितरांसाठी अन्न ठेवावे. ते अन्न गाय, कावळा, कुत्रा इत्यादींना द्यावे. असे मानले जाते की त्यांच्याद्वारे हे अन्न पूर्वजांपर्यंत पोहोचते. पूर्वजांचे श्राद्ध सकाळी 11:30 ते 2:30 या वेळेत करावे. दुपारी रोहिणी आणि कृतुब मुहूर्त हे श्राद्धासाठी उत्तम मानले जातात. पितृपक्षामध्ये पूर्वजांची देवता अर्यमालाला जल अर्पण करावे. ती आनंदी असते तेव्हा सर्व पूर्वजही आनंदी आणि समाधानी होतात. तसेच पितृपक्षाच्या काळात घरातील वाडवडिलांना किंवा आपल्या पूर्वजांचा आपल्याला अपमान हा करायचा नाही. आपल्या वडीलधारे माणसांना आपल्याला अपशब्द हे बोलायचे नाही आहेत किंवा कोणतेही कठोर वाक्यसुद्धा आपल्याला बोलायचे नाही. जर कळत नकळत आपल्याकडनं ही कृत्य घडलं तर आपल्याला पितृदोष लागू शकतो. पितृपक्षाच्या काळात स्नानाच्या वेळेस तेल लावून मालिश करून स्नान करण्यास मनाई आहे. या काळात कोणतेही धार्मिक किंवा शुभ कार्य जसे की मुंडन, लग्न, गृहप्रवेश, नामकरण इत्यादी करू नये. तसेच पितृपक्षाच्या काळात नवीन कपडे खरेदी करून परिधान करणं अशुभ मानले जाते. तसेच पितृपक्षात दररोज सुंदरकांडचा पाठ करावा. यासोबतच पितृदोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी पितृपक्षात गीतेच्या 7व्या अध्यायाचं पठण करावं. तसेच पितृपक्षात ब्राह्मणाला अन्न व वस्त्र इत्यादी दान करून श्राद्ध करणं शुभ मानले जाते. ज्या लोकांच्या कुंडलीत पितृदोष आहे त्यांनी या काळात गया, उज्जैन आणि इतर धार्मिक स्थळांवर पिंडदान करावे. तसेच या काळामध्ये केस कापणं, नख कापणं आणि दाढी करणं टाळावे. या काळामध्ये सोने, चांदी खरेदी करणं अशुभ मानलं जातं. आता जाणून घेऊया कोणत्या पदार्थांचं किंवा कोणत्या भाज्यांचं आपल्याला या पितृपक्षाच्या पंधरवडामध्ये सेवन हे करायचं नाही. त्यामध्ये सगळ्यात पहिलं म्हणजे कांदा आणि लसूण. कांदा आणि लसूण हे तामसी पदार्थामध्ये येतं. म्हणूनच आपण आपल्या पितरांकरता जे नैवेद्याचं ताट तयार करणार आहे त्यामध्ये चुकूनही आपल्याला कांदा आणि लसणाचं सेवन हे किंवा समावेश हा करायचा नाही आहे. तसेच पितृपक्षाच्या या 15 दिवसांमध्ये चुकूनही आपल्याला कोबीची भाजी आपल्या घरी आणायची सुद्धा नाही आहे, ती कापायची सुद्धा नाही आहे किंवा आपण जे नैवेद्याचं ताट आपल्या पितरांकरता तयार करणार आहे त्यामध्ये आपल्याला या भाजीचा समावेश सुद्धा करायचा नाही आहे. ही भाजी पितृपक्षामध्ये संपूर्णपणे वर्ज्य मानली जाते. तसेच वांग्याच्या भाजीचं सुद्धा आपल्याला या पितृपक्षामध्ये सेवन हे करायचं नाही आहे. तसेच आपल्या पितरांकरता जे आपण नैवेद्याचं ताट तयार करणार त्यामध्ये आपल्याला चुकूनही वांग्याची भाजी ही ठेवायची नाही आहे, कारण वांग हे तामसी पदार्थामध्ये येतं. या संपूर्ण चातुर्मासामध्ये वांग खाणं वर्ज्य मानलं जातं. तसेच पितृपक्षाच्या या 15 दिवसांमध्ये आपल्याला चुकूनही काळ्या चण्यांचं सेवन हे करायचं नाही. म्हणजे काळ्या चण्यांची भाजीसुद्धा नाही खायची आहे किंवा काळे चणे जे भाजलेले असतात ते सुद्धा आपल्याला खायचे नाही आहेत किंवा नैवेद्याच्या ताटामध्ये आपल्याला ठेवायचे नाही. जर कळत नकळत आपल्याकडनं या भाजीचं सेवन केलं गेलं तर त्याचे भोग जे आहेत ते आपल्या मुलाबाळांना भोगावे लागतात. त्याचबरोबर या पितृपक्षाच्या 15 दिवसांमध्ये आपल्याला कोणत्याही प्रकारच्या तामसी पदार्थाचं सेवन हे करायचं नाही. मांस, मच्छी, मटण, मदिरा, गुटखा, तंबाखू यासारख्या तामसी पदार्थाचं आपल्याला सेवन हे करायचं नाही किंवा नैवेद्याच्या ताटामध्ये सुद्धा आपल्याला चुकूनही मटण, मच्छी ह्या वस्तूंचा समावेश करायचं नाही. जर कळत नकळत आपण या वस्तूंचा समावेश केलं तर त्यामुळे आपले पित्र आपल्या होऊन आपल्या जीवनामध्ये गरिबीही येऊ शकते. आता नैवेद्याच्या ताटामध्ये आपल्याला कोणत्या भाज्यांचं किंवा कोणत्या पदार्थांचा समावेश करायचा अगदी थोडक्यात तुम्हाला सांगून देते. यामध्ये तुम्ही आळूवडी, काकडीचे वडे, उडदाचे वडे, खीरपुरी, चपाती, भात तसेच दही भात हे आपल्याला आवर्जून नैवेद्याच्या ताटामध्ये ठेवायचं आहे, कारण हा पितरांकरता महत्त्वाचा नैवेद्य मानला जातो. तसेच मिक्स भाजी किंवा भेंडीची किंवा कारलीची भाजी किंवा अगदी डांगराची भाजी सुद्धा तुम्ही या नैवेद्याच्या ताटामध्ये ठेवू शकता.
तर हे काही पदार्थ आहेत, त्याचबरोबर हे काही नियम आहेत जे आवर्जून आपल्याला पितृपक्षामध्ये पाळायचे. जर कळत नकळत आपल्याकडनं या नियमांचं उल्लंघन केलं गेलं किंवा कळत नकळत आपल्याकडनं या पदार्थांचं सेवन केलं गेलं तर त्यामुळे आपले पितृ हे आपल्या रुष्ट होतील, ज्यामुळे आपल्या जीवनामध्ये पितृदोष हा निर्माण होऊ शकतो. अतिशय महत्त्वाची अशी ही माहिती आहे, म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून अजाणतेपणे सुद्धा कोणाकडनंही कोणत्याही प्रकारच्या चुका ह्या झाल्या नाही पाहिजेत. हीच मनामध्ये इच्छा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.